ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर गौरी सूर्यवंश म्हणून आहेत मिरजेमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर गौरीताई म्हणतात, गेली 18 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि म्हणजे मी आत्ता जवळजवळ 4 वर्ष होत आली, 4 वर्ष संपत आली म्हणतात त्या, की मी आता सासरमध्ये आलेले आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या घरी आलेले आहे। 4 वर्ष झालं आणि माझं लग्न होऊन 12 वर्ष झाली म्हणतात। तर त्याच्या आधी म्हणतात 4-5 वर्ष मी आईंच्या मार्गामध्ये आलेले होते। तर ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मी 11वीला होते म्हणतात आणि असंच म्हणजे आईच्या मैत्रिणीकडून वगैरे असं आम्हाला आईंचं कळलेलं होतं आणि आई त्यावेळेला खूप आजारी असायची म्हणतात। आई आजारी असल्यामुळं तिची मैत्रीण सारखी सांगायची, की "तू आईंचं थोडं कर" वगैरे। तर आईला थोडासा फरक जाणवायला लागलेला होता आईंच्या मार्गात आल्यामुळं। तर ते आईमुळं मग आम्ही मार्गात आलो म्हणतात आणि मी पण करायला लागले आईंचं 11वीत असल्यापासून। आईला नंतर एक 5-6 वर्ष गेल्यानंतर खरंच खूप चांगला अनुभव यायला लागला। सुरुवातीला पण थोडं-थोडं तिला बरं वाटायला लागलं होतं। ज्यावेळेला ती आईंच्या मार्गात आली, त्यावेळेला उपासना करायला लागली। असं काही फारसं फरक नव्हता, पण तिची तब्येत थोडीफार तिला जाणवायला लागलेलं होतं, की पहिल्यापेक्षा आपण बरे आहोत आणि नंतर एक थोड्या वर्षांनी तिला खूप चांगलं वाटायला लागलं। तर तिच्यामुळं आम्ही आईंच्या मार्गात आलो, आईमुळं आणि असं होतं म्हणतात, की माझी 11वी-12वी ज्यावेळेला झाली त्यावेळेला म्हणजे मी खूप चांगल्या रीतीनं तोपर्यंत आले आईंच्या मार्गात. त्यावेळेपर्यंत फक्त मी एक माझं नामस्मरण एवढंच करत होते. बाकी काही पुस्तकं वाचन नाही, बालोपासना, भजन कुठलंच नाही. एक माझं नामस्मरण एवढंच मी करत होते म्हणतात 11वी-12वीमध्ये असेपर्यंत. पण 12वी जशी संपत आली तशी मी एकदम चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आले. का तर अ, अ, एक असा इन्सिडेंट घडला म्हणतात, की मी म्हणजे नामस्मरण करत होते, घरातच होते म्हणल्या. मी नामस्मरण करत होते आणि ज्यावेळेला आई म्हणजे स्वयंपाक करत होती, तर त्या असं झालं, की आमचा जो कुकर लावलेला होता म्हणल्या, की ते वरच्या झाकणांचे कुकर ते असतात ना म्हणल्या, तर ते खाली आईनं पाणी घातलेलं नव्हतं आणि मी नामस्मरण करत होते आणि ते कुकरचं झाकण जे उडलं, म्हणजे ते शिट्टी झाली नाही आणि आईला पण ते कळलं नाही आणि ते कुकर उडला म्हणतात. ते उडला आणि बरोबर मी नामस्मरण करत होते, तर माझ्या एकदम शेजारी येऊन ते टोपण पडलं म्हणतात. थोडं जरी हे झालं असतं इकडच्या साईडला किंवा डोक्यात पडलं असतं तर. पण मी नामस्मरण करत होते आणि ते झाकण अशा रीतीनं पडलं, की मला काही इजा झाली नाही किंवा तिथं कुकर उडला. आई तिथंच होती. आईला पण काही झालं नाही. ते कुकर बाजूला हे झाला. तर त्याच्यामुळं मी नामस्मरण करत असल्यामुळं आईला पण खूप भारी वाटलं. म्हणजे आईला पण वाटलं, की आपली मुलगी नामस्मरण करत होती आणि आईनी त्यातनं तिला वाचवलं. म्हणजे ती तरली गेली. आणि मला पण मी म्हटलं, "आई, मी नामस्मरण करत होते म्हणून तुम्ही मला वाचवलं." आणि त्यावेळेपासून मला खूप आईंबद्दल हे वाटायला लागलं. मग मी प्रत्येक वेळेला थोडंसं काय करायची, कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठं काही प्रॉब्लेम आला आहे असं वाटायला लागलं, की नामस्मरण सुरू करायची आणि त्यातनं खरंच काहीतरी आपल्याला आपण त्यातनं बाहेर पडलोय असं ते जाणवायचं. नामस्मरणाची ती एक गोष्ट आहे त्या म्हणतात, की आपण ज्यावेळेला फार संकटात असतो आणि नामस्मरण त्यावेळेला चालू केलं, तर ते संकट निवारण होतंच होतंय. तर त्यामुळं नामस्मरणावर भर दिला गेला पाहिजे त्या म्हणत होत्या. तर माझं नामस्मरण वगैरे सगळं चालू होतं म्हटल्या. सगळं म्हणजे सेवेत वगैरे पण आलेली होते. आणि त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन खूप चांगल्या रीतीने हे झालं. मी एका ठिकाणी जॉब पण करायला लागले म्हटल्या. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर आणि एक स्थळ आलं म्हटल्या आणि लग्न झालं माझं. लग्न झालं आणि लग्न झाल्यावर असं म्हटलं, की 2 वर्ष मी व्यवस्थित सेवा झाली माझ्याकडून. उपासना जशी माझी घडत होती, तशी मी करत होते म्हटल्या. त्याच्यानंतर मी म्हणजे नामस्मरण वगैरे वाढवलेलं होतं. एक 20 मिनिटाचं नामस्मरण आणि बालोपासना एवढं मी करायला लागलेले होते म्हटल्या. लग्न झालं त्यावेळेला आणि मग मी अशा पद्धतीनंच रोज करत होते.
लग्न झालं तरीसुद्धा 2 वर्ष सगळं चांगलं होतं म्हटलं. त्याच्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले आणि त्याच्यानंतर एक मुलगी झाली म्हटलं. मुलगी झाली त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे माझं संसार बरेच वर्ष व्यवस्थित होता. म्हणजे 3-3.5 वर्ष संसार व्यवस्थित होता म्हटला. आणि 3.5 वर्षानंतर असं झालं म्हटलं, की मला माझ्या मिस्टरांच्या बिहेवियरमध्ये थोडा फरक जाणवायला लागला. तर म्हणजे तो जाणवत होता, पण मी बोलून दाखवत नव्हते. कधी-कधी मी माझ्या बिहेवियरमधनं मी ते ते त्यांना जाणवून द्यायची, की मला तुम्ही काहीतरी वेगळं वागताय हे समजतंय. तर खरं ते त्यांनी म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मला कळतंय ह्या गोष्टीकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली होती. मुलगी मोठी व्हायला लागलेली होती आणि मला त्यांचं ते बिहेवियर आवडेनासं झालेलं होतं म्हणलं. आणि मग एक दिवशी अशी काहीतरी गोष्ट सापडली मला, की त्याच्यावरून सगळ्यांनाच कळणार होतं ते, की ह्यांच्या आयुष्यात कुणीतरी बाई आलेली आहे. हे कळलं कळलं सगळ्यांनाच म्हटलं. मी ती घरी गोष्ट सगळ्यांनाच म्हणजे त्यांचे आई-वडील आमच्याजवळ नव्हते, पण त्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना ते दाखवलं. आणि मग त्यांनी अरेरावीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. "होय, माझं जीवन आहे, मी काही पण करेन." तर मग मी म्हटलं, "मग लग्न करण्याच्या आधी ह्या गोष्टींचा विचार करायचा, की माझं जीवन आहे, तर मी काही पण करणार आहे, तर कुणाचं तरी आयुष्य नाही बरबाद करणार आणि कुणाच्या तरी मुलीचं किंवा जन्माला घातलेल्या मुलाचं नाही आयुष्य बरबाद करणार. तर मी काय तुम्हाला सोडलंय का?" वगैरे अशी ती उत्तरं द्यायला लागल्यावर मला त्या गोष्टीचा प्रचंड राग आला म्हणला. आणि मला पण तर असं असेल तर नकोच, हे नातंच नको, असं म्हणून मी माहेरी निघून गेले म्हणलं. मला मला नाही राहायचं. जर असं असेल, मला पण सांभाळणार असं असेल, तर मला नकोच सांभाळायला कुणी. माझं मूल मी स्वतः सक्षम आहे जगायला. आणि तर आईंचा फोटो तिथं घरातच होता म्हटल्या. आणि अर्ध्या वाटेत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आईंचा फोटो राहिलेला आहे घरी. तर मी परत आले म्हणल्या आणि पूर्ण रस्ता मी हेच विचार करत होते, की का आईंनी असं केलं? माझी उपासना तर चालू आहे. माझ्या उपासनेमध्ये पण खंड नाही केलेला मी. आता मुलगी एवढी चांगली आहे आपली. आपलं सगळं व्यवस्थित, सगळं सगळं व्यवस्थित होतं. मग मी पण म्हणायची प्रत्येक वेळेला, आई पण म्हणायची, "आईंच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे." तर मग आईने असं का केलं? हा पूर्ण रस्ताभर विचार चालू होता मनात. रडत होते मी आणि परत घरी आले. त्यांना वाटलं की ही रिटर्न आले का काय? आणि तर काही बोलले नाहीत खरं ते. त्यावेळेला सासूबाई पण घरी होत्या म्हणल्या. त्या जाणार होत्या अजून. पण मी आधी निघालेले होते म्हणल्या जायला. तरी सासूबाईंनी मला अडवलं. म्हणल्या, "कशाला उगीच भरलेलं घर सोडून जायचं, नको जाऊ" वगैरे. त्यांनी मला हे केलं. पण मी म्हटलं, "नाही, नको. मला हे असं तुला पण वगैरे असलं नको आहे. मी जसं एकच नवरा हे निष्ठेनं मी निभवले नातं, तर एकच बायको ह्या निष्ठेनं जर निभवणारा नसेल, तर मला हे नातं नको आहे." असं मी बोलले म्हणल्या. आणि फक्त आईंचा फोटो घेण्यासाठी आले म्हणल्या. आणि आईंचा फोटो मी घेतला म्हणला. आईंचा फोटो घेतला आणि परत मी हे केलं. पण माझे मिस्टर एका शब्दानं मला जाऊ नको वगैरे काही बोलले नाहीत म्हणल्या. आणि मग मी निघून आले माहेरी. माहेरी निघून आल्यानंतर म्हणल्या खरी परवड सुरू झाली. का तर आई वगैरे सगळे चांगले बोलायचे, चांगलं हे करायचे. पण ज्यावेळेला मी असं आले, त्यावेळेला आईला कुठेतरी वाटायला लागलं, की थोडी ॲडजस्टमेंट करायला काय हरकत आहे. आणि मला असं वाटत होतं, सगळ्या गोष्टीत आपण ॲडजस्ट करू शकतोय. पण अशा गोष्टींमध्ये मी ॲडजस्ट करू शकत नाही. हा माझा निर्णय होता. ह्या गोष्टीमध्ये एक वेळ पैसा कमी असेल, एक वेळ बाकीच्या कुठल्या गोष्टी, आजारपणं, हे ते, नवऱ्याकडं काहीतरी कमी असेल, देण्यासारखं इतपत ऐपत नसेल, त्या गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट करावी. पण अशा गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट करू नये, अशी ह्या मताची मी होते म्हणल्या. त्यामुळं मी माहेरी आल्यावर आईला थोडासा राग आला म्हणल्या, की असं काय उठून यायचं? मग तर तशा बायकांना बरंच झालं की. मी म्हटलं, "बरंच झालं तर बरं होऊ दे," म्हटलं, "चांगली गोष्ट आहे. राहू देत," म्हटलं, "मी डायव्होर्स द्यायला तयार आहे. मला रिकामं व्हायचं आहे या नात्यामधून. जिथं प्रामाणिकपणा नाही तिथं नको." असं मी बोलले म्हणतात. आणि एका दृष्टीनं विचार केला तर
ज्या लेडीज म्हणजे खऱ्या मनानं वागत असतात, त्या कुठेतरी या गोष्टीसाठी बरोबर असतात असं मला वाटतंय. का तर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ॲडजस्टमेंट करू शकतोय. पण नात्यामध्ये जर खोटेपणा कुठेतरी येत असेल, आपण एका रिलेशनमध्ये आहे, तर बरं बाबा आपण आहे. मग जर तेच त्या दुसऱ्या आपल्या पार्टनरनं केलं, तर मग चूक नाही म्हणायला पाहिजे, नाही का? जर आपण तसं वागत असू, तर आपल्या पार्टनरनं पण तसंच जर वागलं, तर नाही चूक म्हणायला पाहिजे किंवा मग त्याच्याकडून तुम्ही तेवढ्या प्रामाणिकपणाची पण नाही अपेक्षा करायला पाहिजे. आणि त्या म्हटल्या, मी जर अशा पद्धतीने वागलं असतं, तर माझ्या नवऱ्यानं मला चालवून घेतलं असतं का? मग त्यांच्या दृष्टीने ते बरोबर होतं असं मला वाटतंय. तर आईचं बऱ्याच लेडीज आजही आहेत असे प्रकार, की काही ऑप्शन नाही म्हणून त्या हे सहन करत राहतात अशा गोष्टी. काही-काही नातं टिकवण्यासाठी, काही-काही घरच्यांच्या इमेजसाठी, काही-काही आपल्याला पर्यायच नाही आहे, ह्या गोष्टींसाठी नातं टिकवलं जातंय. तर त्या म्हणतात की मी आल्यावर म्हणतात 1-2 दिवस सगळं चांगलं होतं. म्हणजे माहेरी मला सिम्पथी म्हणतो ना आपण तशा प्रकारे होतं. पण एक तिसऱ्या दिवसापासून मला कसं तरी बिहेवियर वगैरे माझ्यासोबत सगळेजण करायला लागले म्हटले. वडील पण, आई पण. असं वाटत होतं वडील एक वेळ समजून घेणार नाहीत, पण आई तरी आपल्याला समजून घेईल. तर आईनं तर अजिबात समजून घ्यायचं सोडून दिलं म्हटल्या. आणि लिटरली म्हणजे जेवायला वगैरे सुद्धा आई बोलवेना झाली. म्हणजे जेवण केलं ये. हां, काय माहेरच आहे. मी एक दिवशी आई जेवण वाढून देत होती भावाला आणि वडिलांना जेवण वाढून देत होती आणि स्वतःसाठी पण तिनं ताट वाढून घेतलं आणि ते तिघंजण आत बसून जेवायला लागले म्हणल्या. आणि मी आले आणि म्हटलं, "अगं जेवायला लागलाय मला सांगितलं नाहीस तू." तर मग काय आता लोकाचं घर आहे का, घेऊन खा ना बाई, असं आई बोलली म्हणलं. आणि मला ते इतकं वेगळं वाटलं. असं वाटलं की आपण ओझं आहे म्हणून ही व्यक्ती अशी बोलायला लागली. आपली आई आहे, पण हे घरसुद्धा आपलं नाही आहे, असं वाटायला लागलं कुठेतरी. आणि असं मग मनात विचार यायला लागला, काय करावं आता, की परत आपण सासरी जायचं मुलाला घेऊन, का दुसरा काहीतरी ऑप्शन आपण बघितला पाहिजे. जॉब तर करावा लागणार हे तर पक्कं होतं. पण अजून 2-3 दिवस झाले नाहीत. मी अजून बघायची आहे तोपर्यंतच ह्यांचं बिहेवियर जर असं असेल, तर मुलाला सांभाळतील का नाही? हे पण मला असं वाटायला लागलं म्हटलं. मुलाला तर सांभाळतील का नाही? आपण एवढं असं मोठं आहे, तर आपलं ओझं आई-वडिलांना व्हायला लागलंय. तर मग माझ्या मुलाचं पण ओझंच होणार ना ह्यांना. हिचं मूल आम्ही का सांभाळत बसावं असं वाटणार ह्यांना. आणि त्याच्यासाठीच कदाचित असं करत असतील. फार विचार मनात यायला लागले म्हणलं. आणि असं वाटायला लागलं की आत्ताच घर सोडून जावं. पण जाणार तर जाणार कुठं? लगच्या लगेच मी घर सोडून कुठं जाणार? मी रडत-रडत तशीच बसले म्हटल्या बेडरूममध्ये जाऊन. आणि आईनं एका शब्दानं का वडिलांनी सुद्धा एका शब्दानं "जेवायला ये" असं बोलले नाहीत म्हणल्या. आणि तरी भाऊ एकदा म्हणला, की "अगं ये ना तू जेवायला." तर तर मी काहीच बोलले नाही म्हणलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर मी अर्धी भाकरी फक्त घेतली म्हणल्या आणि मुलीला थोडंसं चारलं आणि कुठेतरी आश्रितासारखं वाटायला लागलं. आणि मुलीला घेऊन मी तिला सांगितलं आईला, "मी जरा बाहेर जाऊन येते" म्हणून. तर आई म्हटली, "हां, ठीक आहे" म्हटली आणि मी बाहेर पडले. मुलीला पण ठेवलं नाही घरी म्हणल्या, की नको कशाला उगीच आपला त्रास नको म्हणून. मी तसंच बाहेर पडले म्हणल्या, की जाऊन कुठेतरी जॉब वगैरे बघावा वगैरे म्हणून. आणि त्यावेळेला म्हणतात जवळ-जवळ मी 5-6 ठिकाणी असं सगळीकडे बघितलं म्हणल्या, जॉब कुठं भेटतोय का वगैरे ते. तर लगेच असं म्हणजे मी आधी जॉब करतच होते, पण लगेच असं जॉब मिळणं पण हे नव्हतं ना म्हणल्या. तरी मला एका हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला म्हणल्या, रिसेप्शनिस्ट म्हणून एका हॉस्पिटलमध्ये. आणि मग म्हटलं तेवढ्यावर आपलं काही भागणारं नाही आहे, हे मी ओळखलेलं होतं. का तर पेमेंट खूप कमी होतं आणि तर त्याच्यावर आपलं काही भागणार नाही. मग आईच्या घरातच राहावं लागेल. आता काय करायचं? पर्याय नाही. मग म्हणून मी काय केलं, म्हटलं माझं कानातलं होतं, त्याच्यानंतर माझी एक अंगठी होती, ते मोडलं म्हणलं मी. आणि ऑब्व्हियसली मला आई-वडिलांनीच ते केलेलं होतं म्हणलं. त्यामुळं
तेवढा विचार नाही केला मी मोडताना वगैरे. ते मोडलं म्हणल्या आणि ते जे 20-22 हजार रुपये आलेले होते म्हणल्या माझ्याकडं आणि खूप काही जास्त नव्हतं ते मोठं, छोटं-छोटंच होतं. तर मी तेवढं ते पैसे घेतले आणि घरी आले म्हणल्या आणि घरी आईला बोलले, की म्हणजे आई ओळखणार हे मला माहिती होतं. पण तिनं माझ्याकडं बघितलंच नाही. त्यामुळे तिच्या लक्षातच आलं नाही, की हिच्या कानात काही नाहीये वगैरे. तिनं बघितलंच नाही. ती रागात होती. तिनं माझ्याकडं नीटसं बघितलं पण नाही म्हणल्या. आणि मग मी काय केलं, ते थोडे पैसे माझ्याकडे ठेवले आणि ₹10,000 आईकडे दिले. आईला म्हटलं की "हे ₹10,000 ठेव ह्या महिन्याचे, का तर तुम्हाला पण माझा खर्च वगैरे, मुलाचा खर्च वगैरे, तर ते मला पण नको तसं हे करायला आणि हे तुझ्याकडं ठेव, आमच्यासाठीच थोडेफार तुला खर्चासाठी म्हणून ठेव." तर आई म्हटली, "नको, नको, हे पैसे वगैरे काय मला देऊ नकोस. घरी सरळ जा तू. आम्हाला तर हे वाटते, संसार करताना मग तडजोडी कराव्या लागतात वगैरे." तर मी बोलले म्हणल्या, "घरी तर मी परत नाही जाणार. जर तुला आत्ता पण वाटत असेल, की इथून जा तर हे कर." तर मग आई रागारागात गेली निघून आणि म्हटली, "काय कुठल्या आई-वडिलांना वाटत नाही, की मुलांनी जाऊन कुठेतरी राहावं. राहा बाई राहा. राहणार आहेस तर राहा." असं बोलली म्हणतात. पण मला फार वाईट वाटलं. मी ते पैसे किचनवर तसेच ठेवून दिले म्हणल्या आणि खूप जाऊन आईंपुढं रडले म्हणल्या, की "का कुठली परीक्षा तुम्ही सुरू केल्या?" आणि त्या दिवशी मी आईंना बोलले, "आई," म्हटलं, "मला एखादा चांगला जॉब मिळू दे किंवा आणखी काहीतरी मला सोर्स मिळू दे, की जेणेकरून मी मुलाला पण सांभाळू शकेन आणि मी म्हणजे चांगले पैसे पण कमवू शकेन. माझं मी कुठेतरी भाड्यानं राहू शकेन. असं मला काहीतरी सोर्स द्या." मी तुम्हाला खरं सांगते म्हणल्या, मी दिवसाचं 1.5 तासाचं नामस्मरण करेन, असं मी आईंच्या पुढं बोलले. म्हणजे रडत-रडत बोलले. मी काय असं बोलावं म्हणून बोलले नाही, पण माझ्या तोंडातून ते गेलं म्हणल्या. दिवसाचं मी 1.5 तासाचं नामस्मरण करेन, पण असं माझ्याकडं माझं तेवढं काम होऊ द्या. बरेच दिवस झाले असं काही हे झालं नाही म्हणल्या. मी बोलले खरं. मग त्या हॉस्पिटलमध्ये जो जॉब लागलेला होता, तर तिथं मी चालले म्हणल्या. मग आता मुलीला कुठं ठेवायचा हा प्रश्न होता. आई तर अशी चिडचिड करायला लागलेली होती वगैरे आणि ते कसं होतं, सकाळी म्हणजे मी 9:30ला जायचं, दुपारी 2 वाजेपर्यंत यायचं, असा तो जॉब होता म्हणल्या. आणि संध्याकाळच्या वेळेला पण त्यांनी सांगितलेलं होतं, पण संध्याकाळच्या वेळेला आणखी जरा जास्त दंगा करणार आई वगैरे, रात्र होणार तिथून यायला. मग मुलगी रडायला लागली वगैरे तर दंगा नको म्हणून मग मी 10 ते 2 वगैरे अशा अशा टाईमचं मी जॉब पकडला म्हणला. त्याच्यानंतर वाटायला लागलं की काय करावं? आणि नंतर असं माझ्या डोक्यात आलं, की आपण घरीच काहीतरी काम वगैरे सुरू केलं तर काय करायचं? काय करता येईल आपल्याला वगैरे असं मी विचार केला. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, की आपण मेस वगैरे चालवू शकतोय, तर ते करावं का वगैरे असं माझ्या डोक्यात यायला लागलं म्हणल्या. ज्या हॉस्पिटलमध्ये मी जात होते म्हणल्या, तर तिथं मी चौकशी केली. म्हणजे तिथं कुणाला डबे वगैरे, तर पेशंट वगैरे यायचे. तर त्यांना डबे वगैरे. मग माझ्या ते डोक्यात आलं, की आपण हे सुरू करू शकतोय. पण आईच्या घरून मी ते सुरू करू शकत नव्हते म्हणल्या. का तर आईच्या घरून सुरू करायचं, तर सगळ्या गोष्टी किचन जर आपल्या ताब्यात आलं, तर आई दंगा करणार. तर मी काय केलं म्हणल्या, माझी सेवा जशी चालू होती तशीच चालू होती. मी काय केलं, एक रूम बघितली म्हणल्या आणि जी कमी रेंटवर होती. तर ती रूम घेतली आणि तिथं त्यांना सांगितलं, की मी इथून डबे करणार आहे वगैरे असं त्यांना सांगितलं. आणि 10 ते 2 जी माझी मुलगी आईजवळ असायची. तर तेवढ्या वेळात म्हणजे आईला त्रास व्हायचा, पण ती मुलासाठी म्हणून अशी कधी काही बोलायची नाही. मग मी नंतर दुपारी वगैरे आलं की जेवण वगैरे, मग एक टाईमाचाच डबा मी त्यावेळेला सुरू केला आणि पहिल्यांदाच मला म्हणल्या 3 डबे मिळालेले होते. तर ते रूमचं रेंट, त्याच्यानंतर मी माझ्याकडे पैसे जे ठेवलेले होते त्याच्यातनंच मी आधी म्हणजे जे जेवणासाठी लागणार सामान वगैरे सगळं मी भरलं होतं म्हणल्या. आणि गॅस, शेगडी वगैरे ह्या त्या गोष्टींसाठी मला आणखी परत म्हटल्या माझं गळ्यातलं वगैरे असं ठेवावं लागलं.
आईला हे नंतर जाणवलं गळ्यातलं वगैरे ठेवल्यानंतर, की ही दागिने हे करायला लागलेली आहे. आणि मग आई मला बडबडायला लागली, "अगं काय लंकेची पार्वती होतेस काय?" वगैरे असं जे बडबडायला लागली. मी लक्ष नाही दिलं म्हटलं त्या गोष्टींकडं. पण म्हणतात त्यावेळेला मी आईंच्या समोर फार रडले म्हटलं आणि मी आईंना म्हटलं, की "नवराच नाही आहे, तर हे मंगळसूत्र ठेवून मी आता काय करणार आहे?" आणि आई इतकं मला काही-काही बोलायला लागलेली आहे. "तुम्हाला माझी दया काही येत नाही आहे आणि थोडं तरी माझं हे करा" म्हणलं, माझ्यावर थोडीशी तरी दया करा" म्हणलं. आणि माझा धंद्याचा जम बसू दे. मग मी माझ्या डोक्यात परत काही हेच नाही आलं, की माझ्याकडून कुठली सेवा घडेल, तर ती मी करेन. असं म्हणजे मी माझ्या ओघात आईंना बोलत होते, जी पण माझ्याकडनं सेवा घडेल, ती मी सेवा करेन, असं मी बोलत होते म्हणलं. आणि नंतर अचानक असं वाटायला लागलं म्हटलं, की आपण श्रीकृष्ण प्रताप किंवा जे पण आईंची प्रकाशनं आहेत, ती कुठलीतरी वाचायला घ्यावी, त्याचं एखाद्याचं पारायण करावं. तर मी म्हटलं मी असंच बोलले म्हणजे मनात बोलले नाही आईंना म्हटलं, मनातच म्हटलं, की ह्याचं पारायण तरी करूया आपण. म्हणजे हे 7 हे आहेत तुळशीदल आहेत, ते वाचून काढू 7 दिवसात, असं मी ठरवलं म्हटलं. आणि काही मनात म्हणजे आईंना काही असं बोलले नाही. मनात असं आलं अचानक म्हणून मी त्या दिवसापासूनच सुरुवात केली. आणि त्या दिवशी म्हटला मी रात्री बसले, खूप वेळानं बसले होते म्हणतात 9 वाजता बसले होते वाचनाला. आणि मग मी 7 दिवस ते 7 तुळशीदल केले. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात आपण काहीतरी मनापासून करतोय, कुठलीही सेवा असू दे, मनापासून करतोय, की ह्यातनं काहीतरी आपल्याला फायदा होणार, असं ज्यावेळेला वाटतंय आपल्याला, तर त्यावेळेला खरंच त्या गोष्टी घडतात म्हणतात. आणि मनापासून ती सेवा घडल्यामुळं खरंच मी खूप मनापासून श्रीकृष्ण प्रताप वाचन केलं म्हणतात. आणि 7व्या दिवशी तर म्हणतात तुम्हाला खरं सांगू माझ्याकडं 8 डबे आलेले होते म्हणतात. जेवणाचे 8 डबे. मग काही-काही जण म्हणत होते, की सकाळी पण. मग मी सकाळी जॉब करणार आणि डबा कसा देणार? तरी 1 डब्यांसाठी माझी अडचण बघून लोकं तयार झालेली होती. 3 जे डबे होते, माझी अडचण बघून ते आधीचे तयार झालेले होते. हे नंतर 8 डबे आलेले, ते बोलायला लागले, की सकाळी पण आम्हाला लागेल डबा वगैरे. तर मग म्हटलं, की काय करावं? जॉब सोडावा का? तर मी म्हटलं, "एक टाईम आत्ता मी करते, तेवढं ॲडजस्ट करा. मी पुढच्या महिन्यापासून जॉब वगैरे सोडून हे करायचा विचार करायला लागलेले आहे." खूप धावपळ व्हायला लागली म्हटलं. एकटीच मी हे करायचे, डब्बे सगळं जेवण बनवायचं, हे करायचं. पण म्हणतात जे करताना, ते करताना सगळं माझं पूर्ण लक्ष आईंकडं असायचं. ओम नमः शिवाय म्हणत मी सगळं करायची वगैरे. आणि त्याचा खूप चांगला प्रभाव झाला माझ्या आयुष्यावर. मनात कुठेतरी दुःख होतं. आपल्याला एकटीला सगळं हँडल करावं लागतंय. एकटी आपण जगायला लागलेलो आहे. लोकांच्या नजरा वाईट पडत होत्या. स फार गोष्टी काही-काही घडत होत्या. आणि त्यामुळं मन खचत चाललेलं होतं. पण उभं राहायचं हे ठरवलेलं होतं म्हणतात त्या. त्यामुळे नामस्मरण हे ते चालू होतं. बरेच जण म्हणायचे, "काय गं आईने असं का केलं तुझं? आईने काय केलं तुझं चांगलं?" वगैरे बरेच जण असं बोलायचे म्हणले मला. मी लक्ष नाही दिलं म्हणल्या. माझं नामस्मरण वगैरे चालू ठेवलं, सगळं चालू ठेवलं. बाकीच्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं म्हणल्या मी. आणि अशामध्ये मग म्हणल्या माझ्या आईला वगैरे शेजारी ज्यावेळेला बोलायला लागले, की मुलगी असं मेस वगैरे चालवते, नवरा वगैरे येत नाही, काही नाही. आणि कसं मग तिचं कसं होणार? एक मुलगी आहे पोटाला वगैरे असं ज्यावेळेला बोलायला लागले. आई मला इतकी तडातड बोलली म्हणतात त्या दिवशी, हे काहीतरी नवीन सुरू केलेस आणि घरदार सोडले, संसार सोडलाय आणि चपाती भाजी करत बसत्या. तुला काय अक्कल आहे का? वगैरे हे ते. आई फार बडबडायला लागली म्हटलं. असेच दिवस नुसते रडण्यात, काम करण्यात, काहीतरी आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे हे करण्यात, अशातच माझे दिवस सगळे चाललेले होते. नामस्मरण करत होते, भजन करत होते. बरेच वर्ष गेले म्हणतात ह्याच्यामध्ये.
आणि खूप म्हणजे जवळजवळ 4-5 वर्ष असे गेले म्हणतात आणि मी कष्ट करत होते. मात्र पैसा मात्र यायला लागला म्हणतात. पैसा भरपूर यायला लागला. त्याच्यानंतर मी सेव्हिंग करायला लागले. माझं मी 1 रूम किचन एक घेतलं आणि जिथून करत होते मेसचे डबे ते तिथूनच मी स्वयंपाक वगैरे माझं करायला लागले होते. मी सेटल व्हायला लागले होते. पण आईला कुठेतरी ही गोष्ट फार खलत होती म्हणल्या, की मी माहेरात राहिले आणि नवऱ्याजवळ राहत नाही आहे. पण मी स्वतः स्टेबल व्हायला लागले होते, स्थिर स्थावर व्हायला लागलेले होते म्हटल्या. अशामध्ये मग म्हणतात की एकदा माझी मैत्रीण अशी आलेली होती म्हणतात. तिला असंच कळलेलं होतं की आहे ही इथंच आणि तर ती म्हणजे लग्न झालेलं होतं तिचं पण. ती आलेली होती म्हणल्या आणि तिच्या मिस्टरांना घेऊन आली माझ्या घरी म्हणल्या आणि मग म्हटली, "मला माहिती नव्हतं गं तू आईकडे राहतेस वगैरे. मला कळलं बाहेरून की असं-असं तुझं झालेलं आहे." आणि ती पण आईंच्या ह्याच्यातली होती म्हणल्या, पण ती खूप खूप जास्त काही करत नव्हती. तर मला बोलल्या, "आईंनाच काहीतरी मागणं माग, आई काहीतरी यातनं बाहेर काढू देत बाई तुला लवकर" वगैरे असं बोलली म्हटल्या. पण मी ठरवलेलं होतं म्हटल्या, की मला कायमचंच मुक्त व्हायचं आहे या नात्यामधून. मला नाहीच हे नातं पुढं टिकवायचं पण नाही आहे आणि मला हे नातं जोडायचंच नाही आहे आता. हे मी ठरवलेलं होतं. तुम्ही कधीही कागदपत्र पाठवून द्या, मी त्याच्यावर सही देणार आणि ह्या नात्यातून रिकामी होणार. हे मी ठरवलेलं होतं म्हणल्या. तर मेस पण माझी चांगली चाललेली होती म्हणल्या. कुठल्याच गोष्टीत काही मला प्रॉब्लेम नव्हता. मेस पण माझी चांगली चालू होती आणि माझे मिस्टर एवढ्या वर्षात मला कधी फोन केले नाहीत म्हणल्या. एकदा दोनदा फक्त आईकडे आलेले होते. आईचं आणि त्यांचं बोलणं झालं. मी बोललेसुद्धा नव्हते म्हणल्या आणि तर आईचा अट्टहास होता. त्यांनी आल्या तर तू गेलं पाहिजेस. पण त्यांनी माझ्यासोबत बोललेसुद्धा नव्हते म्हणल्या. फक्त आईकडे आले होते, "येते का विचारा" वगैरे तिच्याशीच ते बोललेले होते. तर मी नाही म्हणून सांगितलेलं होतं. मग इकडं माझंच इकॉनॉमिकली मात्र मी स्थिर स्थावर व्हायला लागलेले होते म्हणल्या. मी सेव्हिंग करायला लागलेले होते. माझ्या मेसमधून मला चांगले पैसे पडत होते. डबे वाढलेले होते. 2 बायका मी हाताखाली घेतलेल्या होत्या म्हणल्या. हे सगळं मी स्थिर सावर आईंच्या कृपेनं ह्या गोष्टीमध्ये मी अगदी व्यवस्थित हे व्हायला लागलेले होते. त्यामुळे मला गरज नव्हती त्या नात्याची पण आता. पण आईला मात्र ते खूप वाटत होतं. अधूनमधून ती घरी यायची, बडबडायची, कधी समजावून सांगायची. पण माझ्यावर काही परिणाम होत नव्हता म्हणल्या. उपासना माझी चालू होती. असे 4-5 वर्ष गेले आणि अचानक एक दिवशी आम्ही राहत होतो. मुलगी मोठी झालेली होती आणि अ, अशामध्ये माझे मिस्टर आले म्हणला. माझी मुलगीसुद्धा नंतर म्हणजे ती सुरुवातीला बाबा वगैरे म्हणून हे करायची. पण नंतर तिनं ते सुद्धा बंद केलेलं होतं म्हणल्या. आणि ते माझ्या रूमवर ज्यावेळेला अचानक आले, मला असं वाटलेलं होतं म्हणलं, की त्या दिवशी त्या बोलल्या म्हणजे सकाळी माझी उपासना वगैरे झालेली होती आणि मी म्हणजे जिथून मेसचे डबे करायचे तिथं मी जायच्या गडबडीतच होते म्हणल्या आणि मुलगी तोपर्यंत माझी म्हणजे असे शिशु गटामध्ये चाललेली होती म्हणल्या. तिला मी शाळेत सोडायचं आणि जायचं असं मी ठरवलेलं होतं आणि मी निघालेले होते. तोपर्यंत माझे मिस्टर आले म्हणल्या. बायका तिथं ऑलरेडी काम सुरू करायच्या. मी जायच्या आधी भाज्या वगैरे हे ते सुरुवात करायच्या म्हटल्या त्या निवडायला वगैरे. पण ते आले आणि अचानक मला असं वाटलं की ह्यांना म्हणजे डायव्होर्स पेपर वगैरे काहीतरी घेऊन आलेत वगैरे असं मला वाटलं. का तर इतक्या वर्षात आमचा कधी कॉन्टॅक्ट नव्हता, काय नव्हतं, हे नव्हतं. कधीतरी मेसेज करून विचारायचे मुलगीला म्हणजे मुलगीसाठी वगैरे आणि कधी कॉल केला तर मी तिच्याकडेच द्यायची, तर ते तिच्यासोबतच बोलायचे वगैरे. तर नंतर तिनं बोलायचं सुद्धा बंद केलेलं होतं म्हणल्या आणि ते आल्यावर मला तसं वाटलेलं होतं. तर ते आले म्हणल्या आणि डायरेक्ट माझ्या पायात असे खाली पडले आणि डोकंच ठेवलं त्यांनी पायावर आणि मला एवढं विचित्र वाटलं ते. मी एकदम मागं सरकले, हे काय करायला लागलाय असं म्हणून. तर मला माफ कर आणि तू घरी चल.
तर मी म्हटलं, "नाही हे म्हणजे अचानक उठून काय तुम्ही चालवलं आहे आणि आपलं ठरलेलं आहे की काय करायचं आहे. मी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी सह्या द्यायला तयार आहे आणि मला हे नातं नाही पुढं टिकवायचं. तर असं करू नकोस, तू घरी चल आणि मला गरज आहे तुझी." मी म्हटलं, "मला इतक्या वर्षात तर माझी गरज नव्हती. आत्ता कुठून गरज आली? मला पण कुणी सांभाळायची गरज नाही आहे आणि माझं मला सांभाळू शकते. मला कुणीही सांभाळायची गरज नाही. माझे कर्म, माझ्या आई मला सांभाळतील किंवा रस्त्यावर टाकतील मला. माझ्या कर्मानुसार आई माझ्या जे करायचं आहे माझ्यासोबत ते करू देत आणि मला तुमची गरज नाही आहे. तुम्हालासुद्धा माझी गरज नाही आहेच. कुठल्या धोरणानं तुम्ही आलाय मला माहिती नाही." मी बोलले म्हटलं. तर "नाही मला गरज आहे तुझी आणि तू चल, आपला संसार आहे तो टिकवायचा आहे." मी म्हटलं, "ह्या गोष्टींची तुम्हाला आत्ता का गरज पडली आहे? किंवा आत्ता का आठवण आलेली आहे?" ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ते ऐकायला तयार नव्हते आणि मी जोरजबरदस्ती माझं काम आहे तुम्ही इथून जावा म्हणून मी बाहेर काढलं. गाडीवरून मी जेवायला चाललेले होते. माझ्या डोक्यात तेच विचार यायला लागले, की कुठेतरी त्यांना पश्चाताप झालाय का? आपण गेलं पाहिजे का? आणि गेलं तर एवढा आपण उभा केलेला आहे आता. ह्याचं काय करायचं? आणि नाही शक्य ह्या गोष्टी. मला खूप म्हणजे त्रास झाला आहे हे उभं करताना आणि परत गेलो. परत तेच प्रकार आपल्या डोळ्यासमोर आले तर काय करायचं? ह्या सगळ्या गोष्टी आणि रडणं तर चालूच होतं. मुलीला समजायला लागलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कशासाठी काय, पण मग थोडंफार तिला समजत होतं की आई-वडिलांची भांडणं आहेत वगैरे ते. आणि तिला मी सोडलं. माझ्या कामात दिवसभर माझं लक्ष नव्हतं. नामस्मरण करत होते त्याच्यावर लक्ष नव्हतं म्हटलं. आणि संध्याकाळी परत ते आले जिथं माझं काम चालू असायचं, तिथं त्या रूमवर आले आणि तिथे येऊन परत त्या बायका होत्या त्यांच्यासमोर पाया पडायला लागले, की "तू घरी चल, तू घरी चल." त्या बायका माझ्या तोंडाकडे बघायला लागल्या म्हणल्या. आणि मी फक्त आईंना एवढंच विनवणी करायला लागले, "आई, ह्या माणसाला सद्बुद्धी द्या." असं मनातून विनवणी करायला लागले. आणि मी म्हटलं, "तू घरी जाऊया, घरी बोलू ह्या गोष्टींवर वगैरे." असं बोलायला लागले. आणि त्या बायकांमध्ये कुजबूज चालू झाली म्हटलं, की नवरा इतकं हे करून बोलवतोय, तर ह्या बाईला किती हे आहे. अशा दृष्टीनं त्या माझ्याकडं बघत होत्या म्हटल्या. तर मी थोडंसं हे केलं, नमतं घेतलं आणि म्हटलं, "हां, ठीक आहे, पण घरी जाऊन आपण बोलू वगैरे." आणि मी माझ्या गाडीवरून आले, ते त्यांच्या गाडीवरून आले परत म्हणले. घरी आले आणि मग मला इतका राग आलेला होता, तरीसुद्धा मी आईंचं नाव घेतलं आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, की "हे बघा, मी आता इथं एवढं उभं केलंय, हे कष्टानं फार उभं केलंय आणि मला माहिती नाही एवढ्या वर्षांनी का तुम्हाला आठवण यायला लागल्या किंवा नात्याची का ओढ लागायला लागल्या किंवा का संसाराची आठवण झालेली आहे. पण इतक्या वर्षात मी एकटी स्ट्रगल करत होते. आईचं बोलणं खात होते. सगळ्यांचं उणी-दुणी मी ऐकलेली आहेत. लोकांनी काही-काही माझ्याबद्दल बोललेल्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. ते सगळं विसरून एका मिनिटात तुम्ही आलाय आणि माफी मागितली म्हणून मी सगळं एवढ्या वर्षाची स्ट्रगल केलेली सगळं उधळून देऊन तुमच्याबरोबर यावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं आहे. आणि हे उभं करताना मला किती त्रास पडलाय ते मला माहिती आहे म्हटलं. किती ठिकाणी मी कर्ज काढली, कशी-कशी फेडली, ते फक्त मला आणि माझ्या आईंनाच माहिती होतं म्हणलं. मी किती स्ट्रगल केलं तेवढ्या वर्षांमध्ये. ते जी बाई एकटी करते तर तिलाच माहिती असेल म्हणल्या. आणि मग मी नाही बोलायला लागल्यावर ते बोलले, "मी इकडे येऊन राहतो. मी इकडे येऊन राहतो. मी तुला सपोर्ट करतो." तर मी म्हटलं, की हा माणूस असं का करायला लागलेला आहे? मी इकडे येऊन राहतो आणि मग तिथलं सगळं बंद करणार आहे का? घर-दार सगळं बंद करून टाकणार आहे का? आणि जॉब कसा करणार? तर मी इथून अप करतो. आता माझी जिथं जागा होती तिथनं माझं घर जे होतं ते म्हटल्याबरोबर दीड पावणे 2 तास. तर रोज दीड पावणे 2 तासाचा प्रवास तुम्ही करणार आहे का? तिथून पण माझ्या घरापासून पण त्यांचं ऑफिस जवळ-जवळ 4-5 किलोमीटरवर होतं म्हटलं. तर तुम्ही इथं रोज 2 तासाचा प्रवास करून हे करणार? "होय, मी करेन."
मी म्हटलं, "तुम्हाला जमत असेल तर करा, येणार असेल तर या, नसाल येणार तरी चांगलीच गोष्ट आहे, येणार असला तरी चांगलीच गोष्ट आहे. मी काही इथून हलणार नाही." असं मी बोलले म्हटल्या. आणि मग त्यांनी स्वतः खरंच म्हटला, सगळं माझं घरदार तिथलं आमचं पूर्ण 2 BHK घर म्हटला, ते सगळं तसंच बंद करून सगळं त्यांनी घेऊन परत इथं आले वनरूम किचनमध्ये राहायला. त्यानंतर मी कधीही विचारलं नाही, की ती बाईचं काय झालं किंवा तुमचं काय झालं? तुम्ही तिथं राहत होता, हे करत होता, काय झालं वगैरे. काहीही विचार केला नाही म्हटल्या. मी काही विचारलं पण नाही आणि त्या गोष्टींचा विचार पण केला नाही. पण माझा नवरा मला पहिल्यासारखा वाटायला लागला म्हटला आल्यानंतर. आणि ह्या उपासनेचा हा फरक होता, की जे मी सगळं जेवण बनवायची किंवा काय जे करायची ते नामस्मरण करत. आईंनी परीक्षा घेतल्या की इतके कठीण प्रसंग आणले, एकटीला राहायची वेळ आली किंवा धंद्यातनं जे किती छोटे-मोठे इतके त्रास झाले म्हटल्या, तर ते त्यातनं उभं राहायची आईंनी मला ताकद दिली म्हटल्या. आणि मला परत नाही तिथं जायला लावलं. आईंनी त्यांना परत माझ्याकडं यायला लावलं म्हटलं. आणि त्या वन रूम किचनमध्ये माझा पहिलाचा नवरा मला आठवायला लागला म्हटला, की माझा हा पहिलाचाच नवरा आहे. मग मी पण ते मागचे थोडे दिवस विसरले जात नव्हते म्हटल्या माझ्याकडून, पण मी विसरायला लागले म्हटल्या. आणि मग ते बोलायला लागले, की "मी तुला इकॉनॉमिकली थोडी मदत करतो, आणखी 2-4 बायका ठेव, आणि थोडंसं आता कमी कर." नाही म्हटलं, "मला आता घ्यायचं नाही आहे पैसे. जे काय असेल ते मुलीच्या नावावर वगैरे हे करा ते." आणि पैसा नव्हता असं काहीच नव्हतं म्हटल्या. सगळ्या दृष्टीने आईने मला चांगलं दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग म्हटल्या तिकडचं घरसुद्धा माझ्या मिस्टरांनी माझ्या बिझनेससाठी तिकडचं घर विकलं. आम्ही इकडंच घर घेतलं. ते ते विकून आम्ही इकडंच घर घेतलं. आणि त्याच्यानंतर मग म्हटल्या सगळं सुरळीत झालं. मी त्या गोष्टी आजही कधी विचारल्या नाहीत म्हटल्या, की काय झालं, किंवा ती बाई रागारागात विचारलं जातंय, की कुठं होती? ते एवढे वर्ष जी बाई होती ती कुठे गेली वगैरे असं विचारलं जातंय. मी काहीही त्या गोष्टींबद्दल काढलं नाही. त्यांना राहायचं आहे तर राहू दे म्हणून मग मी. आणि त्यांनी घर वगैरे इकडं घेतलं. मला खूप आनंद झाला या गोष्टीबद्दल म्हटल्या. हा सगळा उपासनेचा पराक्रम असतोय म्हटल्या. आपल्याला कळत नाही. वाईट दिवस आले की वाटतात. पण म्हणल्या उपासनेमध्ये कधी खंड केला नाही मी. वाईट दिवस आले वगैरे म्हणून उपासनेमध्ये खंड केला नाही. उलट म्हणल्या जेवढं मी स्वयंपाक वगैरे करायची, एवढ्या सगळ्यांचे मेसचे डबे जे जे करायची वगैरे ते, तर त्या सगळ्यामध्ये म्हणल्या मी नामस्मरण करत ते करायची म्हणल्या. आणि श्रीकृष्ण प्रतापचं जे वाचन होतं, ते वाचन म्हणतात मी वर्षात जवळ-जवळ म्हणतात एक 3 ते 4 वेळा पारायण करते म्हणतात वर्षात. 3 ते 4 वेळा पारायण करते. त्या पारायणाने मला खूप जास्त फरक पडला म्हणतात. ते पारायण केल्यामुळे श्रीकृष्ण प्रतापचं माझ्या धंद्यामध्ये खूप मला फरक पडला म्हणतात, श्रीकृष्ण प्रतापच्या वाचनानं. तर हे मी पहिल्यांदाच म्हणजे असा अनुभव ऐकला, की श्रीकृष्ण प्रतापच्या वाचनानं धंद्यामध्ये मला खूप चांगला फरक पडला. असं मी ह्या ताईंचा पहिलाच अनुभव ऐकला. तर मग म्हटलं आता खूप चांगल्या रीतीनं सगळं माझं व्यवस्थित झालेलं आहे. मुलगी मोठी झालेली आहे. आत्ता एक मुलगा पण झालेला आहे म्हटल्या. तर असंच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.